आत्ताच्या घडीची आपण सर्वात मोठी बातमी पाहतोय। कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमास अटक करण्यात आली आहे। राहुल भास्कर मोरे आणि प्रकाश कैलास दामोदर असे पोलिसांनी अटक केलेल्या दोन इसमांची नावे आहेत। या दोघांकडून 1 लाख रुपये किमतीचा 5 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। हे दोघेही तरुण जळगाव परिसरात राहणारे असून गांजा कोणाला विक्री करणार होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। गांजा विक्री करणारा मुख्य सूत्रधार रईस खान सध्या याचा शोध पोलीस घेत आहेत। दिनांक 4/7/25 रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण यांच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की 2 संशयित इसम काळा तलाव परिसरात फिरत आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या माहितीचा आशय घेऊन त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली आणि त्या माहितीची शहानिशा करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI मडके आणि त्यांचा स्टाफ यांनी वर्कआउट सुरू केलं असता त्यांना 2 इसम काळा तलाव परिसरात संशयितरित्या आढळून आले। त्यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 125 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा हा मिळून आलेला आहे। त्या जवळपास त्यांचे 5 किलो इतकं वजन आहे त्याचं आणि त्याची बाजार किंमत 1 लाखाच्या वर आहे। हे दोघं आरोपीचे नाव आहे राहुल भास्कर मोरे, प्रकाश कैलास दामोदर। दोघेही जळगावचे राहणारे आहे आणि त्यांनी ते इथे कुणाला विक्री करण्यासाठी आले होते याची शहानिशा करायची आता आम्ही गुन्हा दाखल करून त्याचा तपास करीत आहोत। यामध्ये एक पाहिजे आरोपी आहे, तो यांचा प्रमुख साथीदार आहे रईस खान। यालाही आता अटक करायची कारवाई आम्ही करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।